श्रद्धा बनवत आहे आज गजानन महाराजांसाठी आपल्या हाताने हलवा म्हणजे शिरा. तिच्या शब्दामध्ये हलवा असतो कारण तिला हलवा हा शब्द जास्त प्रिय आहे आणि त्याच्यासाठी तिने छान तयारी केलेली आहे. सुकामेवा बारीक केलेला आहे आणि प्रसादाचं भांडं छान सजवून ठेवलेलं आहे. एका बाजूला छान गरम पाणी केलेलं आहे. तिचा रवा होत आलेला आहे आणि आता ती त्यामध्ये प्रसाद शिरा झाला का बघते आहे. अजून 5 मिनटं आपल्याला लागणार आहे. ती शिरा भाजत आहे आणि आणखी 5 मिनटं असल्यामुळे आपण थोडं थांबूयात. श्रद्धाची मेहनत सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल श्रद्धाला काही बनवता येत नाही, पण श्रद्धाला भरपूर स्वयंपाकाचे पदार्थ बनवता येतात. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे ती खास महाराजांसाठी हलव्याचा प्रसाद बनवत आहे. लक्षात घ्या, श्रद्धाला भरपूर काही बनवता येतं. आणि पाणी पण तिचं गरम झालेलं आहे, उकळलेलं पाणी आहे ते झालेलं आहे आणि आता ती पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे. बऱ्यापैकी रव्याला रंग आलेला आहे, तूप सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये श्रद्धा त्या हलव्यामध्ये आता पाणी टाकणार आहे. बघा तिची पाण्यात टाकण्याची पद्धती, काहीही ती स्वतःवर येऊ देत नाही आणि भरपूर तिने पाणी उकळलेलं आहे कारण तिला एकदम मऊ असा हलवा करायचा आहे. हीच तिची भीती असते. ती असं वाटते तिला गरम पाणी टाकलं, तिला माहिती आहे गरम पाणी टाकलं की एकदम असा शिरा उकळतो, म्हणून ती हळूहळू आपल्या पद्धतीने करते आहे. पण बघा छान शिरा बनवत आहे. त्यामध्ये ती आता थोडे ड्रायफ्रूट्स टाकत आहे कारण पूर्ण प्रसादामध्ये ते मिक्स झाले पाहिजे. बऱ्यापैकी हलवा पकत आलेला आहे. आता त्यामध्ये ती साखर टाकणार आहे. गॅस बंद कर आणि आता काढ त्याच्यामध्ये.